माथाडी आणि जनरल कामगार युनियन आणि महाराष्ट्र श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 2 जून 2025 रोजी ज्येष्ठ कामगार नेते श्री बळवंत पवार यांचा वाढदिवस आणि सुधारित माथाडी कायद्याबाबत चर्चासत्र नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते। सदर कार्यक्रमास माजी अतिरिक्त कामगार आयुक्त श्री अनिल लाकसवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे औचित्य साधून माथाडी कायद्यातील नव्या सुधारणा आणि त्यांचे परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शनावर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र सरकारने केलेल्या माथाडी कायद्यातील बदलामुळे माथाडी कामगारांच्या नोकरी आणि कामाच्या परिस्थितीत होणाऱ्या बदलावर चर्चा झाल्या। यावेळी ॲडव्होकेट अप्पासाहेब देसाई, डॉक्टर हनुमंतराव अण्णासाहेब पाटील, सुरेश बुलेट पाटील, संपतराव शिंदे, भालचंद्र नलावडे, फिरोज शेठ व इतर मान्यवरांनी कामगारांना मार्गदर्शन केले व उपस्थित कामगारांनी त्या चर्चासत्रात मोठा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमात उपस्थितांनी श्री बळवंतराव पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियन मुंबई यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्र शासनाने
माथाडी कायदा सुधारणा विधेयक बिल महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मार्च 2025 मध्ये पारित केलेलं आहे. आदरणीय राज्यपाल महोदयांनी त्याला संमती दिलेली आहे. माझ्या माथाडी कामगार युनियनच्या बरोबरच महाराष्ट्र राज्य माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीने डॉक्टर बाबा आढाव, सन्माननीय नरेंद्रजी पाटील, शशिकांतजी शिंदे अशा महाराष्ट्रातल्या तमाम 20 ते 25 कामगार संघटनांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली की माथाडी कायदा सुधारणा विधेयक बिलामध्ये आपण जी काही नवीन सुधारणा केलेली आहे त्या सुधारणेमुळे साधारणपणे यंत्राच्या साह्यानं काम करणाऱ्या 50% माथाडी कामगारांच्या नोकऱ्यांना बाधा निर्माण झालेली आहे. कृपया हे सुधारणा विधेयक बिल हे मूळ माथाडी कायद्याच्या विसंगतीचं आहे. माथाडी कायद्याचं संरक्षण नाहीसं होणार आहे. म्हणून कृपया राज्य शासनानं हे बिल विधिमंडळामध्ये मंजूर करू नये, याचा फेरविचार करावा. हे स्क्रुटिनी कमिटीकडे बिल पाठवावं, परंतु राज्य शासनानं स्क्रुटिनी कमिटीकडे ते बिल न पाठवता 2 दिवसामध्ये घाई गडबडीने ते बिल मंजूर करण्यात आलं. वास्तविक पाहता माथाडी कायदा 1969 निर्माण करताना त्याच्या अगोदर 1956 साली केंद्र शासनानं डॉक लेबर बोर्डाची जी निर्मिती केलेली होती त्या डॉक लेबर बोर्डाच्या निर्मितीच्या वेळेला सुद्धा क्रेन, फोरक्लिप, कन्व्हेअर बेल्ट किंवा विंच अशा पद्धतीच्या यंत्राच्या साह्यानं लोडिंग, अनलोडिंग, स्टॅकिंग किंवा अन्य कामं माथाडी स्वरूपाची करण्याची प्रथा असताना त्या कायद्याचाच त्याच्यामध्ये एक अनुकरण म्हणून गोदीच्या बाहेरील माथाडी कामगारांना 1969 साली हा माथाडी कायदा लागू केला. या माथाडी कायद्यामध्ये महाराष्ट्रातलं सर्वात प्रथम बोर्ड जे निर्माण झालं ते मुंबई लोखंड पोलाद कामगार मंडळ. मुंबई लोखंड पोलाद कामगार मंडळामध्ये 1 टनापासून ते 20 टनापर्यंतच्या ज्या कॉइल्स येतात या कॉइल्सला त्याच्यामध्ये क्रेनच्या सिलिंगच्या सहाय्यानं त्याच्यामध्ये ते लोडिंग अनलोडिंगची कामे होतात. ही गोष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये 3 ज्या चौकशी समिती ज्या नेमलेल्या होत्या त्या सर्व चौकशी समितीच्या अहवालामध्ये राज्य शासनाने हे मान्य केलेलं आहे, कमिटीने मान्य केलेलं आहे की यंत्राच्या सहाय्यानं काम करणाऱ्या उद्योगाला सुद्धा माथाडी कायदा लागू होतो. माथाडी कायदा लागू होऊन आज 53 वर्ष पूर्ण झाली असताना अचानकपणे विद्यमान महाराष्ट्र शासनाने काही उद्योगपती त्यांनी या असणाऱ्या कायद्याला बदनाम करण्याच्या हेतूनं किंवा कायद्यातून पळवाट करण्याच्या हेतूनं उद्योगपतींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. असे शेकडो उद्योगपती, त्यामध्ये बोआल्का स्टील आहे, त्यामध्ये सेंचुरियन आहे, त्यामध्ये अन्य काही त्याच्यामध्ये केमिकल कंपन्या आहेत, रोलिंग मिल्स आहेत, काही असोसिएशन आहेत. परंतु मुंबई उच्च न्यायालयानं माथाडी कायदा ज्या ज्या उद्योगामध्ये अनुसूचीमध्ये लागू होतो, जिथे लोडिंग अनलोडिंग यंत्राच्या साह्यानं किंवा यंत्राच्या शिवाय जे होतं त्या सर्व उद्योगाला हा माथाडी कायदा परिपूर्ण लागू होतो असा मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिलेला होता. या उच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर त्याच असणाऱ्या उद्योगपतींनी सुप्रीम कोर्टमध्ये ज्या वेळेला याचिका दाखल केल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध, माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा या असणाऱ्या सर्व उद्योगाला माथाडी कायदा परिपूर्ण लागू आहे अशा पद्धतीचे निकाल दिलेले आहेत. आणि हे सर्व निकाल असताना माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पर्वा न करता उद्योगपतींनी माथाडी कायद्याचा त्याच्यामध्ये जो आहे हा बदलण्यासाठी किंवा सुधारणा करण्याच्या हेतूनं राज्य शासनाकडे त्यांची काही जे दावे दाखल केले किंवा जे त्यांचे अपील दाखल केले त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र शासनानं निश्चितपणानं जो केलेला हा सुधारणा विधेयक बिल जे आहे हा मूळ माथाडी कायद्याची प्रतारणा आहे, मूळ कायद्याला त्याच्यामध्ये विसंगत आहे आणि माथाडी कामगारांना त्यांचे उद्योग आणि त्यांचा रोजगार नाहीसे करणारे आहेत. आज महाराष्ट्रामध्ये अनेक मंडळं आणि महामंडळं आहेत. या असणाऱ्या बजेटमधून महाराष्ट्र शासनाच्या कोट्यावधी रुपये ह्या महामंडळांना त्याच्यामध्ये दिले जातात, परंतु माथाडी मंडळांना मात्र 1 रुपया सुद्धा अनुदान राज्य शासनाला त्यांच्या तिजोरीतून द्यावं लागत नाही. ही अशा पद्धतीने स्वायत्त माथाडी कामगार मंडळ असताना किंवा शासनाला 1 रुपया सुद्धा यामध्ये द्यावा लागत नसताना केवळ गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना कायदा लागू होतो आणि फॅक्टरीमधल्या कामगारांना माथाडी कायदा लागू होणार नाही. अशा पद्धतीचं माथाडी कायदा विरोधक बिल त्याच्यामध्ये राज्य शासनाने जे मंजूर केलेलं आहे या बिलामध्ये फक्त अंगमिनतीचे काम म्हणजे फक्त शहराच्या कष्टानं केलेले काम जे आहे याचा फक्त अंतर्भूत ठेवून यंत्राच्या सहाय्याने केले जाणाऱ्या कामाला वगळण्याचा एक अतिशय
प्रतिकूल डाव त्याच्यामध्ये उद्योगपतींनी जो आखलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये सर्व कामगार बंधूंनी त्याच्यामध्ये याचा निषेध केला आणि राज्य शासनाला आम्ही ठराव रूपानं त्याच्यामध्ये एक आव्हान केलेलं आहे आजच्या बैठकीच्या निमित्तानं की आज आपण त्याच्यामध्ये हे माथाडी कामगार विरोधी असलेलं बिल, माथाडी कायदा ज्या संदर्भामध्ये त्यांचा रोजगार नाहीसा होणारं बिल आपण जे मंजूर केलेलं आहे ते पुनश्च त्याचा फेरविचार करावा आणि राज्य शासनानं हे सुधारणा विधेयक बिल अंमलात आणू नये की जेणेकरून हजारो लाखो माथाडी कामगारांच्या नोकऱ्या जातील, ते बेरोजगार होतील. आज माथाडी कामगार जो आहे महाराष्ट्रातल्या डोंगराळ भागातून आलेला आहे, दुष्काळी भागातून आलेला आहे, तो अल्पभूधारक आहे, तो सर्व शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या असणाऱ्या वर्गातून आलेला आहे, ओबीसी मधून आलेला आहे, तो मराठा समाजातून आलेला आहे. असा सर्व जाती धर्माचा हा गरीब माणूस जो आहे, ह्या गरीब माणसानं त्यांनी जो स्वयंरोजगार जो पत्करलेला आहे याच्यामध्ये राज्य शासनाने त्यांचा रोजगार हिरावून घेऊ नये अशा पद्धतीचं आव्हान मी बळवंतराव पवार माझ्या महाराष्ट्र माथाडी जनरल कामगारांची युनियनच्या वतीनं राज्य शासनाला करतो, मान्य कामगार मंत्र्यांना करतो आणि त्यांनी तातडीने या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या कृती समिती बरोबर आणि आमच्या कामगार संघटनेच्या बरोबर बैठक बोलावून या संदर्भामधल्या ज्या विधेयकामध्ये जे केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या तातडीने मागे घ्याव्यात. पुन्हा हे विधेयक त्याच्यामध्ये वेळ पडली तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये मांडून या सुधारणा कराव्यात. तरच माथाडी कामगार हा त्याच्यामध्ये जगेल, वाचेल. अन्यथा माथाडी बोर्ड मोडीत निघतील, माथाडी कायदा मोडीत निघतील आणि त्याबरोबर आज हजारो कोटी रुपये ज्या कामगारांना त्याच्यामध्ये वाटलेले आहेत कर्जरूपाने त्या पतसंस्था धोक्यात येतील, सहकारी बँका धोक्यात येतील आणि महाराष्ट्राचं आर्थिक राजकारण त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये बिघडेल. आम्ही नम्रपणानं पुन्हा एकदा राज्य शासनाला आजच्या दिनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आवाहन करतो की हे कामगार विरोधी बिल आहे, हे मालकदारजनी बिल आहे आणि आपण गरीब व्यापाऱ्यांना जो कायदा लागू आहे असं जे राज्य शासनाने ठरवलेलं आहे आणि प्रचंड श्रीमंत असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांना ह्यातून वगळण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो विषमता आहे, समानता नाही. म्हणून हे बिल त्याच्यामध्ये मागे घ्यावं आणि पूर्वी पद्धतीनं त्याच्यामध्ये हा कायदा त्याच्यामध्ये चालू ठेवावा अशी आम्हाला राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याच्या दिवशी आम्ही नम्र आवाहन करीत आहोत. आज आमचे मित्र आणि प्रमुख संघटना ज्या आहेत त्यापैकी एक संघटनेचे श्री बळवंतराव पवार यांनी त्यांच्या कामगार संघटनेच्या सर्व जे मुकादम आहेत किंवा मुख्य जे लोक आहेत माथाडी कामगार त्यांना एक चर्चासत्र आयोजित केलं आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. त्या मुख्य उद्देश या चर्चासत्राचा असाच होता की आता जे महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून श्रमजीवी कामगार किंवा अंगमेहनतीच्या कामाची जी व्याख्या केलेली आहे त्यामुळे माथाडी कामगारांवर, माथाडी मंडळांवर, माथाडी कामगारांशी मंडळांशी संबंधित सर्व जे आहेत जसे माथाडी हॉस्पिटल आहेत, पतसंस्था आहेत, सहकारी बँका ज्या पतसंस्थांना कर्ज देतात त्याच्यावर दूरगामी आर्थिक परिणाम होतील आणि माथाडी कामगारांच्या स्वतःच्या कुटुंबावर सुद्धा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांवर दूरगामी परिणाम होईल अशी धारणा आहे. आणि ही व्याख्या जर बघितली तर आपण मूळ कायदा जर बघितला तर मूळ कायद्यामध्ये माथाडी कायदा हा कोणाला लागू आहे? ज्या 14 अनुसूची दिलेल्या आहेत त्यामध्ये जो कामगार म्हणजे त्या अनुसूचित नोकरीत कामगार जो काम करतोय मग तो लोडिंग असेल, अनलोडिंग असेल, स्टॅकिंग असेल, वेईंग असेल, मेजरिंग असेल किंवा प्रिपरेटरी किंवा इन्सिडेंटल वर्क असेल याच्याशी संबंधित जो काम करतोय त्या कामगारांना हा कामगार कायदा लागू आहे. म्हणजे यात असं काही म्हटलेलं नाही आहे मुळात की बा यंत्रासह किंवा यंत्राशिवाय कामगार काम करतोय. हे कायदा तयार करताना सर्व यंत्रासह, यंत्राशिवाय जे काही कामं होत आहेत अनुसूचीमध्ये जी सांगितलेली कामं आहेत लोडिंग, अनलोडिंग, स्टॅकिंग, वेईंग, मेजरिंग, प्रिपरेटरी, इन्सिडेंटल ही सगळी कामं ते कशा पद्धतीने करतात याबद्दल मूळ कायद्यामध्ये काही उल्लेख नाही. याचा अर्थ काय की अनुसूचित रोजगारामध्ये जे कामगार काम करतायत त्यांना ह्या कामगार कायद्यान्वये असंरक्षित कामगार असं घोषित केलेलं आहे. आणि ही बाब सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेली आहे की
जरी इतर कामगार कायदे त्यांना लागू होत असतील तरी त्यांना कायद्याने असंरक्षित कामगार घोषित केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना माथाडी कामगार कायदा लागू होईल. मग ते थेट रोजगारात असतील, आस्थापनेच्या मालकाच्या कंत्राटदारामार्फत असतील किंवा टोळी पद्धतीने काम करत असतील, तर अशा वेळेला माथाडी आता मुळामध्ये आपण बघताय की यंत्राच्या साह्याने, यंत्राच्या मदतीने अनेक कारखान्यांमध्ये उत्पादनाची कामं होत आहेत. त्या उत्पादनाच्या कामामध्ये सुद्धा मनुष्यबळाचा वापर होतो आहे. 100% रोबोट किंवा जिथे मनुष्यबळ, फिजिकल इंटरव्हेन्शन नाही किंवा कुठल्याही प्रकारचं अंगमेहनतीचे कामं नाही आहे, अशा ठिकाणी मात्र माथाडी कामगार कायदा लागू. जिथे कामगार काम करतात, मग यंत्राशिवाय असो किंवा यंत्रासह असो, उदाहरणार्थ उत्पादनाची कामं मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालेलं आहे, तिथे ते काम करतातच. पण त्यांना कामगार कायदे सगळे लागू आहेत. ते फिजिकली पण काम करतायत तिथे आणि मशीन पण काम करतायत. शेवटी मशीन आणि कामगार यांच्या कॉम्बिनेशननी रिझल्ट म्हणून प्रोडक्शन होत आहे, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन होत आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात मोठा रोल कामगार, माथाडी कामगार प्ले करतात. ते रॉ मटेरियल आलं, त्याचं अनलोडिंग करणे, ते ट्रान्सपोर्ट करणे, त्याचं स्टॅकिंग करणे, फिनिश गुड्सचं पण त्याच्यानंतर अनलोडिंग, स्टॅक अनस्टॅक करणे, ट्रान्सपोर्ट करणे, लोडिंग करणे. तर हे विदाउट देअर कॉन्ट्रीब्युशन तर ती माल ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या कडे मालाचं वितरण होण्याच्यासाठी जी साखळी निर्माण झालेली आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये फार महत्वाचा रोल हे कामगार करत आहेत. ते त्यांच्या कुटुंबासाठी काम करतायत. शासन नेहमीच म्हणते गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी ते काम करत आहेत, त्याची धोरणं आहेत. तर ह्या धोरणामुळे कदाचित उद्योजक किंवा उद्योगपती याचा वेगळा अन्वयार्थ काढून फक्त माथाडी स्वरूपाची जी कामं अंगमेहनतीने होत आहेत, फिजिकल होत आहेत, तेवढ्या पुरताच माथाडी कायदा लागू होईल अशा प्रकारचं ते इंटरप्रिटेशन करून अनेक माथाडी कामगारांना नोकरीतून काढतील किंवा त्यांची मजुरीची कपात करतील अशी भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे या व्याख्येच्या इंटरप्रिटेशनमुळे कदाचित माथाडी कामगारांवर दूरगामी परिणाम होईल. त्याच्यामुळे सगळ्या माथाडी कामगारांनी, त्यांच्या संघटनांनी याबाबत शासनाने या संदर्भात पुनर्विचार करावा अशी मागणी केलेली आहे. आणि म्हणून या व्याख्येमुळे कामगारांच्या रोजगारावर, नोकरीवर, त्यांच्या कुटुंबावर, आर्थिक परिस्थितीवर त्यांच्या दूरगामी परिणाम होऊ नये म्हणून यंत्राशिवाय किंवा यंत्रासह हा शब्दच नको आहे. की जे काम चालू आहे मूळ काम कायद्यामध्ये असं कुठे म्हटलं नाही, त्यांनी एवढंच म्हटलंय. आणि आता 100% काम तर फिजिकली होत नाही, कालबाह्य झालेली आहे संघटना, त्याच्यामुळे ही संकल्पना, त्यामुळे यांत्रिकीकरण झालेलं आहे. हा, जिथे रोबोट आहे, 100% फिजिकल इंटरव्हेन्शन नाही, तिथे माथाडी कामगार कायदा लागूच नाही. कामगार जिथे आहे तिथे कामगार कायदा लागूच होणार आहे. त्यामुळे इथे कामगार राहणारच आहे. त्याच्यामुळे कामगारांच्या वेतन सेवा शर्ती किंवा त्यांच्या नोकरीवर कोणताही दुष्परिणाम होऊ नये या सगळ्या हेतूने सर्व कामगार संघटनांनी जी कृती समिती स्थापन केलेली आहे, तर त्यांच्या माध्यमातून शासनाला त्यांनी हीच विनंती केलेली आहे की याचा आपण हा कायदा अंमलात आणू नये. यांनी हे जरा धोक्याची घंटा वाजल्यासारखे होत आहे. आणि मग कामगार याच्या संघर्षाच्या भूमिकेत आले किंवा त्यांनी वेगळं पाऊल उचललं तर विनाकारण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून राज्य शासनाने या संदर्भात त्यांची विनंतीचा विचार केला तर ते अधिक समाजाच्या त्यांच्या दृष्टीने हिताचं होईल असं मला वाटतं. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.